नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। कन्सेप्ट इज पॉवर ही आपण सिरीज सुरू केलेली आहे। तुम्ही सुद्धा त्याला खूप छान प्रतिसाद देताय। करायचं काय तुम्हाला? कुठला कोर्स जॉइन करायचं नाही, काय नाही। तुम्ही फक्त हे लेक्चर व्यवस्थित पद्धतीने बघायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे। तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाका। कारण हे ट्रिक वगैरे सगळं धोका आहे, कन्सेप्ट शिका मोका आहे, हे मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो। कारण पेपरमध्ये ट्रिक्स तुमच्या कुठल्या कामालाच येणार नाहीत। तिथं जर तुम्हाला प्रश्न फिरवून टाकला आणि तरी सुद्धा तुम्हाला सोडवायचा असेल तर तुमच्या कन्सेप्टच पक्क्या पाहिजेत आणि त्यासाठीच ही आपण सिरीज घेऊन आलोय की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी ह्याच्यातून शिकवतोय। रोज एक टॉपिक मधले एखादा टाइप मी घेतोय, त्याचे 4-5 एग्जांपल 5-6 एग्जांपल घेतोय आणि मी ते तुमच्या समोर आणतोय। ठीक आहे, तर डेफिनेटली हे जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर याला लाईक करा, इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर यूट्यूब नोटिफिकेशनमध्ये यावा। ठीक आहे, आज मी टॉपिक निवडला आहे तो म्हणजे प्रॉफिट लॉस। प्रॉफिट लॉस मधला एक टाइप आपण आजच्या कन्सेप्ट इज पॉवर या मेथड या आपल्या सिरीजमध्ये बघायचं आहे। ठीक आहे, चला सुरू करू। सगळ्यात पहिल्यांदा ही जी आपली बॅच आहे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 ची बॅच, या वर्षभरातील सगळ्या एक्झामसाठी तुम्ही हीच बॅच जॉइन करायची। टीईटी साठी सुद्धा जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर हीच बॅच जॉइन करा। तलाठी जर एमपीएससी कंडक्ट करणार असेल तर याला पर्यायच नाही, हीच बॅच तुम्हाला घेतली पाहिजे। ठीक आहे, कारण ह्याच्यात शिकवताना मी कन्सेप्ट आणि 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे पीवायक्यू, पहिल्यांदा आपण कन्सेप्ट घेतो आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे पीवायक्यू, आणि एवढे पीवायक्यू घेणारी अशी कुठलीही दुसरी बॅच कुठल्याही दुसऱ्या क्लासमध्ये कुठल्याही दुसऱ्या शिक्षकाने घेतलेली नाही, हे मी एकदम विश्वासपूर्वक सांगतोय। खोटं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता, नंबर ऑफ एक्झाम्पल्स, नंबर ऑफ लेक्चर्स, एवढे पीवायक्यू सगळेच्या सगळे कोणीही घेत नाही। जर तुम्हाला मनापासून एकदाच गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित शिकायचं असेल तर त्याला सोल्युशन आहे ही बॅच। एज्युकल्चर ॲपवर जावा आणि ही बॅच तुम्ही जॉइन करू शकता। ह्याचे 2 वर्कबुक सुद्धा भेटतात, जेणेकरून तुम्हाला दुसरी कुठली वही घालायची गरज नाही। वर्कबुक मध्येच तुम्हाला कन्सेप्ट लिहायला पण जागा आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्याचं सोल्युशन लिहायला सुद्धा जागा आहे। तर ते दोन्ही वर्कबुक मॅथ्सचं आणि रिझनिंगचं तुम्ही घेऊ शकता। डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे। चला तर सुरू करू पहिल्या एक्झाम्पल पासून। बघा काय प्रश्न म्हणतोय, एक 4000 किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यास आलेल्या किमतीवर मंदीमुळे परत 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? पर्सेंटेज टॉपिक शिकवताना मी याला काय म्हणायचो, पॉप्युलेशन वाला एक्झाम्पल का सक्सेसिव्ह पर्सेंटेज आहे याच्यात। सक्सेसिव्ह म्हणजे पुन्हा पुन्हा येणार पर्सेंटेज, तर त्याला आपण सक्सेसिव्ह म्हणतो। कन्सेप्ट काय आहे याची, जर 10% वाढत असेल तर आपण काय घ्यायचं, 110%। 20% वाढत असेल तर 120%, 30% वाढत असेल तर 130%, 10% कमी झालं तर 90%, 20% कमी झालं तर 80%, 30% कमी झालं तर 70%। आणि वाढणेलाच प्रॉफिट लॉस मध्ये काय म्हणतात, नफा, आणि कमी होण्यालाच प्रॉफिट लॉस मध्ये काय म्हणतात, तोटा। एवढीच एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे, त्याच्यावरून आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया। बघा काय म्हणतो प्रश्न, एक 4000 किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकली, म्हणजे वस्तू कितीची आहे, वस्तू आहे 4000 ची। काय केलं आपण, 10% सूट देणे। सूट देणे म्हणजे डिस्काउंट म्हणजे तोटाच असतो तो एक प्रकारचा। 10% सूट म्हणजे 10% कमी, 10% सूट दिली म्हणजे विकलं कितीला, 90%ला। परत आलेल्या किमतीवर मंदीमुळे परत किती टक्के सूट दिली, 5%। 5% सूट देणे म्हणजे विकणं कितीला, 95%ला। मग बघा परत 95%ला। तर वस्तूची विक्री किंमत हे सॉल्व करायचं आपल्याला। कसं सॉल्व करणार आपण याला, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बरोबर, या शून्याला हे शून्य गेलं आणि या शून्याला हे शून्य गेलं। राहिलं काय आपल्याकडे एवढं, म्हणजे हे किती येतंय, 9 चोक 36 गुणिले 95, 36 गुणिले 95। बघा मग कसं करायचं, 5 सख्ख 30, हातचे आले 3, परत 5 त्रिक 15 आणि 3 18, 0, 9 सख्ख 54, हातचे आले 5, 9 त्रिक 27 आणि 5 32, 0, 8 आणि 4 12, 2 आणि 3 आणि 4 आणि हे 3, 3420, ऑप्शन नंबर 1। कळालं, बस एवढंच, एकाच लाईन मध्ये एक्झाम्पल सुटतंय, दुसरं काहीही करायची तुम्हाला गरज नाही।
डन. चलो पुढे. आता ह्यासारखेच एक्झाम्पल बघू आपण. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपाळला विकली. जर गोपाळची खरेदी किंमत म्हणजे आता पुढचं दिलंय, आता रवीची विचारले तर रवीचं र पकडू. 6% नफ्याने म्हणजे कितीला रे, 106%ला विकलंय. इंटू परत 5% तोट्याने म्हणजे कितीला, 95%ला विकलं. परत शेवटी मिळालं कितीला ते, 2014ला. झालं, एवढंच करायचंय. आणि आता तुम्हाला इथली व्हॅल्यू टाकायची आहे, सगळं पुढे ढकला. पुढे ढकलण्याच्या ऐवजी आधी सगळं रिड्यूस करून घेऊ. 95 आहे म्हणजे 19 न भाग गेला पाहिजे. 19 5 95, 19 1 19 उरला 1, 19 0 0 आणि 19 सख्ख 14 दर्शे. परत 106 ला 106 कॅन्सल आणि रवी बरोबर आता काय होणार, हे 5 1 5, 20 5 100 म्हणजे 20 गुणिले 100 2000 तिकडे जाणार. म्हणजे रवी बरोबर किती आलं रे, 2000. म्हणजे रवीला ती गोष्ट किती रुपयाला मिळाली होती, 2000 रुपयाला मिळालेली होती. कळलं, ती वस्तू. एकदा तुम्हाला पुढचं विचारतील किंवा तुम्हाला पहिलं विचारतील, कधीतरी इथलं पण विचारतील, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त असं हे एक इक्वेशन मांडायचं आहे आणि त्यानुसार सगळं सोडवायचं. 2 एक्झाम्पल झाले. एकदा शेवटचं विचारलं होतं, एकदा इथं पहिलं विचारलं होतं. आता पुढचे 3 एक्झाम्पल तुम्ही पॉज करून सोडवायचा प्रयत्न करा, मी पुढे कंटिन्यू करतो. ओके, चला पहा. एका दुकानदाराने वस्तूच्या किमती 15% वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर परत 5% सूट दिली. शेकडा म्हणजेच टक्के सूट दिली तर त्याला शेकडा नफा किती झाला. काय पकडायचं आपण, सुरुवातीची किंमत किती पकडायची, 100. पहिल्यांदा काय केलंय, 15% वाढवल्या, 15% नफा म्हणजेच 115%. 100 ॲझ्युम केला आपण, 115%. परत 5% सूट दिली म्हणजे 95%. बघा आता ओव्हरऑल व्यवहारात काय शेकडा नफा किती झाला तुम्हाला विचारलंय. सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या शून्याला हे 2 शून्य गेले. परत इथं काय येणार, 19 5 95, 20 5 100. डन. आता अजून काय सुटतंय का, आता ह्याच्यात 5 ना अजून एक भाग जातोय, 23 5 15 दर्शे आणि 5 चोक 20. आता काहीच होत नाही, सॉल्व करायचं. आता 19 त्रिक 57, हातचे आले 5, 19 दुनी 38 आणि 5 43, छेदात 4. परत काय ते 4 1 4, 4 0 0, 4 9 36, 1 उरला, 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20. 109.25 ला ती वस्तू विकली जाणार. सुरुवातीला वस्तू किती होती, 100 आणि 100 ची वस्तू विकली कितीला, 109.25 ला. म्हणजे किती टक्के नफा झाला रे, 9.25% काय झाला नफा. 9.25% काय झाला नफा. ऑप्शन नंबर 2. कुठलाही तो A+B तसले काय फॉर्म्युले वापरू नका, पेपर मध्ये काय उपयोग नाही. ते 2चे फॉर्म्युले आहेत, 3 आला तर कुठं फॉर्म्युला आहे, मग तसल्या कुठल्याच नादाला लागायचं नाही. एक्स नको, फॉर्म्युला नको, आपल्याला कन्सेप्ट शिका, सगळं सॉर्ट होतं. दुसरं तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. माझे प्रश्न नाही आहेत बाळांनो, आयोगाचे प्रश्न आहेत सगळे. कुठलाही प्रश्न मी तुला विदाउट फॉर्म्युला सोडवून दाखवतो, कुठलाही प्रश्न. फॉर्म्युलाला उलट लिमिटेशन आहे, कन्सेप्टला लिमिटेशन नाहीये. जर तुमच्या कन्सेप्ट चांगल्या असतील तर तुम्हाला कुठलाही प्रश्न सुटेल, हे तुम्ही डोक्यात घ्या. नका त्या ट्रिक्सच्या नादाला लागू, नका फॉर्म्युलांच्या नादाला लागू, नका XY च्या नादाला लागू. त्यानं तुमचं गणित सुधारणार नाही. त्यानं अवघड प्रश्न, त्यानं फिरवून टाकलेले प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत. त्यानं कमी वेळेत प्रश्न सुटणार नाहीत. त्यानं फक्त तुमचं ते ट्रिक्सवालं रीलवालं आनंद तुम्हाला मिळणार आहे, पण परीक्षेत दुःखच होणार आहे. ठीक आहे, तर हे एकदा शिकलं की झोपेतून उठलं तरी तुम्हाला सुटेल, अशा पद्धतीनं माझं शिकवणं असतं. मी नाहीये हुशार मुलांचा शिक्षक, का कोणी पसरवले मला अजून कळत नाही. तू माझ्याकडे मन लावून एकदा शिकून तर बघ. तुझी इच्छा असेल ना तर मी तुझ्यासाठी लय भारी, पण तुला इच्छाच नसेल तर मग मी नाहीच आहे तुझ्यासाठी. कारण मी त्या विद्यार्थ्यांना शिकवतच नाही की जे हौशे नवशे गवचे करायचं म्हणून आले, त्यांच्यासाठी मी नाहीच आहे. त्यांना खरंच मनापासून पोस्ट काढायचे त्यांच्यासाठी मी आहे. तू कुठल्याही मेन्स दिलेल्या पोराला विचार किंवा कुठल्याही पोस्ट निघालेल्या पोराला विचार, अभिषेक ठिगळे तुला नाव माहित आहे का, तो शिकलेला असतोय माझ्याकडून. काही ना काहीतरी त्याला माझं नाव माहीत नसेल पण माझं तोंड तरी माहीत असतंय, युट्यूबवर काही ना काहीतरी बघितलेलं असतंय, एवढी मला खात्री आहे. जसे ते मोठ्या क्लासेसमध्ये जाऊन सत्कार घेतात, हळूच मला पण एक मेसेज टाकतात, सर मॅथ रिझनिंगला तुमच्याकडे होतो. फक्त मला ते जमत नाही स्वतःची लाल करायला की हे माझा विद्यार्थी आहे, हा असा आहे हा तसा आहे.
ते होईना झालंय माझ्याकडून. ते करताना मलाच कसं तर वाटतं. का? कारण 100 पैकी 10 सिलेक्ट झाले त्याचं मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, आणि जे 90 नाही सिलेक्ट झाले त्याची मी नाही का घ्यायची जबाबदारी. माझाच विद्यार्थी असतो तरी पण, का बाबा कमी मार्क पडले त्याला, बरोबर ना. त्यामुळे ते नाही होत आहे जमायला. पण तुम्ही माझ्याकडे एकदा येऊन शिकून तरी बघा, ठीक आहे. आणि यूट्यूबवर मी शिकवत नाही, हे सुद्धा मी शिकवत नाही आता, ह्याच्या मागचं सगळं सांगतो. असं का? पर्सेंटेज म्हणजेच फ्रॅक्शन पण आहे, हे पण सांगतो, रेशो पण आहे पर्सेंटेज म्हणजेच. मग त्यानं कसं करायचं सिंपल पद्धतीनं ते सुद्धा मी सांगत असतो, ठीक आहे. आत्ता फक्त गरजेपुरतं तुम्हाला सांगतोय, खरंच खूप सोपं आहे, एकदा माझ्याकडून शिकून बघा. ओके, चलो पुढे. पुढचा प्रश्न बघा. एक 3500 किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत 5% सूट दिली. कितीची वस्तू आहे? 3500 ची वस्तू आहे, त्याच्यावर 10% सूट दिली म्हणजे किती रे? 90%ला विकली. आणि परत 5% सूट दिली म्हणजे किती रे? 95%ला विकली. जमलं? 2 शून्याला 2 शून्य कट केले, परत या एका शून्याला 1 शून्य कट केलं, अजून काय कट होत आहे? 5 7 35, 5 दुनी 10, खाली 2 आले आणि वर सगळे विषमांक आहेत म्हणजे ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये यायलाच पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे आणि हे आन्सर येणारच नाही, कारण उत्तर पॉईंटमध्ये येणार, कारण वरचं विषम आहे, खालचं 2 अंक आहे, म्हणजे 0.5 समथिंग आलंच पाहिजे, बरोबर. मग आता करून घेऊ. 9 ते 63 गुणिले 95, आणि ह्याला परत 2 ने भागूया आपण. 63 गुणिले 95, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 सक्क 30 आणि 1 31, 0. 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 सक्क 54, 54 आणि 2 54 आणि 2 56. परत बघा 5, 7 आणि 1 8, 6 आणि 3 9 आणि हे 5, आणि ह्याला भागिले 2 करायचं. बेदुनी 4, हातचा आला 1, परत 92 18 उरला 1, 92 18 बेदुनी 4 आणि बेपंची 10, 2992.5. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पण सगळं उत्तर कशात येतंय? एका लाईन मध्येच येतंय. चला पुढे जाऊ आपण आता. गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला विकली, आणि कितीला विकली? 43,700. म्हणजे याच्यात काय दिलंय? पुढचं दिलंय आणि मागचं विचारलंय. बघा मग, गणेश गुणिले 15% नफा घेतलाय म्हणजे 115%ला विकली, परत 5% तोटा सहन केला म्हणजे 95%ला विकली, आणि शेवटी ती मिळाली कितीला आहे? 43,700ला मिळाली. 43,700. मग चला करू जेवढं जमतंय तसं. पहिल्यांदा काय येणार? 23 5 15 20 5 100, 19 5 95 20 5 100. आता 19 वगैरे भाग घालू आपण. 19 1 19, 19 दुनी 38 उरले 5, 19 त्रिक 57, 19 0 0 19 0 0, परत 23 1 23 डबल 0. मग शेवटी गणेशला कितीला मिळेल? हे 20 गुणिले 20 400 तिकडे गेलं, आणि 400 गुणिले 100 म्हणजे त्याच्यावर 2 शून्य टाकली, म्हणजे ती गणेशला कितीला मिळाली होती कार? 40,000ला. ऑप्शन नंबर 1. एकदा तुला पुढचं विचारतील, एकदा तुला सुरुवातीचं विचारतील, पण मेथड चेंज होते का? कन्सेप्ट चेंज होते का? अजिबात नाही. फॉर्म्युला लागतोय का? नाही. XY लागतंय का? नाही. काहीही लागत नाही. नेक्स्ट. ओके, तर ही एक प्रॉफिट लॉसची कन्सेप्ट मी आज घेऊन आलो होतो. ह्याला तुम्ही सक्सेसिव्ह पर्सेंटेज किंवा सरळ माझ्या भाषेत पॉप्युलेशन टाईप, एका गावची लोकसंख्या सुरुवातीला 10% वाढते पहिल्या वर्षी, परत दुसऱ्या वर्षी 20% वाढते, परत तिसऱ्या वर्षी 10% कमी होते, जे काय असेल ते, तर त्याच टाईपचे प्रॉब्लेम आहेत. या आपल्या 2 टेस्ट सिरीज आहेत. ही आहे परीक्षण 1, ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आहेत. 30 टॉपिक्स आहेत आणि प्रत्येकी 20 प्रश्न, असे 600 प्रश्न आहेत. याच्यात थोडक्यात तुम्हाला प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन करायचाच मी प्रयत्न केलेला आहे. PYQ नाही आहेत, हे माझे स्वतःचे प्रश्न आहेत, ठीक आहे. तर डेफिनेटली टॉपिक वाईज सरावासाठी ही टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एज्युकल्चर ॲपवर आहे. दुसरं, परीक्षण 2.0 ही आपली मिक्स टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये 15 टेस्ट आहेत, प्रत्येकी 20 प्रश्न आहेत, असे एकूण 300 प्रश्न आहेत. तर हे पण तुम्हाला मिसलेनियस प्रॅक्टिससाठी, ह्याच्यात पण PYQ नाहीत, ठीक आहे. मिसलेनियस प्रॅक्टिससाठी ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. दोन्ही टेस्ट महत्त्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी दोन्ही टेस्ट तुम्ही सॉल्व्ह केल्या तरी चालतील, आणि पूर्व मुख्य असं काही नाही, हे दोन्हीसाठी उपयोगाचं आहे. गणित बुद्धिमत्ता हे गणित बुद्धिमत्ता असतं, ठीक आहे. समजतंय का? तर या 2 टेस्ट सिरीजचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ
शकता. तुमचे काहीही डाऊट असतील तर डेफिनेटली मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर तुम्ही तुमचे डाऊट मला विचारा आणि आपली संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही सुद्धा बॅच जॉईन करा, जी तुम्हाला यावर्षी कुठल्याही एक्झामसाठी उपयोगी पडणार आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.